कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आधीच अशक्य वाटणाऱ्या युती करायच्या, युती झाल्यानंतर कुठे युती धर्म पाळायचा तर कुठे स्वतंत्र लढायचं, मतदारांना गृहीत धरून आपल्या सोयीनुसार राजकारण करायचं, एकमेकांचे पक्ष फोडून उमेदवार आयात करायचे आणि निष्ठावंतांना डावलायचं. केवळ सत्ताधारी नव्हे तर विरोधकांची देखील हीच गत आहे. त्यावर अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया, युती नसली तरी आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. म्हणजे आपल्यामध्ये तिसऱ्या कुणाला लढण्याची संधी मिळायला नको. आज जमलं नाही तर उद्या सोबत, नाहीच जमलं तर स्वबळावर. आपल्या महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय ज्योतिषशास्त्राशी संबंधित नसला तरी आपल्या सर्वांशी त्याचा खूप जवळचा संबंध आहे. विषय म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सध्याची राजकीय स्थिती. या विषयाचा आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत. राजकारण आपला प्रांत नसला तरी सध्याच्या परिस्थितीचं समर्थन कोणीही करू शकणार नाही. हे सर्व कशामुळे घडत असावं, अजून किती दिवस हे चालणार आहे, याचं उत्तर आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एका ठिकाणी कार्यकर्त्यांचे डोके फुटतात. जन्मोजन्मीचे वैरी असल्यासारखे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात. आम्हीच कसे बरोबर हे दर्शवण्याचा अट्टहास केला जातो आणि 2च दिवसात त्यांचे नेते एकत्र येऊन सांगतात की आम्ही एकच आहोत. काल जे एकमेकांचे कट्टर शत्रू होते ते आज मित्र म्हणून वावरत आहेत. उद्या काय होईल कुणाला सांगता येणार नाही. मीडियाने एखादी ब्रेकिंग न्यूज द्यायची ज्यामुळे आता काहीतरी मोठं घडणार असं सर्वांना वाटायला लागतं. अर्थात ती बातमी त्या पक्षाकडून पेरलेली असण्याची शक्यता अधिक असते. मात्र पुढील 2 तासातच पक्ष वेगळी भूमिका घेतो, उमेदवार वेगळी विधाने करतो, ज्यामुळे पत्रकार तोंडघशी पडतात. कारण आजची बातमी अंतिम नसते, ती फक्त तात्पुरती असते. तू नाही तो और सही, और नाही तो कोई और सही. एका पक्षासोबत सीट वाटप जमत नाही, दुसऱ्या पक्षासोबत बघू. म्हणजे एकाच वेळी 2-3 पक्षांसोबत चर्चा सुरू. नाहीच जमलं तर स्वबळावर. एका पक्षासोबत युती चर्चा सुरू असताना लगेचच दुसऱ्या पक्षासोबत प्रस्ताव. आपल्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अर्थात 2 पक्षांमध्ये युती होणं किंवा युती तुटणं ही काही नवीन बाब नाही. यापूर्वी देखील होत होतं. राजकारणात कुणीही कुणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू असू शकत नाही, हे वाक्य तुम्ही अनेक नेत्यांच्या तोंडून ऐकलेलं असेल. त्यानुसार पूर्वी देखील नेते पक्ष बदलायचे. मात्र पूर्वी तत्वांना अधिक महत्त्व दिलं जायचं, नीतिमूल्यांना अधिक महत्त्व दिलं जायचं. आज तीच तत्व नीतिमूल्य अडथळा ठरत आहे. उद्दिष्ट नव्हे तर सत्ता हा विषय बघितला जातो, सत्तेलाच महत्त्व दिलं जातं. हा प्रश्न राजकीय नव्हे तर मानसिक आहे, कालचक्राचा आहे आणि म्हणूनच आपण ज्योतिषशास्त्र बघणार आहोत. असे विषय जेव्हा आम्ही अभ्यासासाठी घेतो तेव्हा मी वारंवार सांगते की राजकारण हा माझा प्रांत नाही. कुणावर टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही आणि तो माझा हेतू देखील नाही. मुळात राजकारणातील मला काहीच कळत नाही. आजची जी राजकीय परिस्थिती आहे ती तर कुणालाच कळू शकत नाही. मात्र काहीतरी चुकीचं घडतंय असं जेव्हा सातत्याने वाटायला लागतं तेव्हा शास्त्राचे अभ्यासक म्हणून शांत राहता येत नाही. ही जी राजकीय परिस्थिती सुरू आहे तिच्या मागे स्वार्थ दडलेला आहे. सत्तेची लालसा हे त्यामागील कारण आहे, कुणीही सांगू शकतं. मात्र हा स्वार्थ, ही लालसा निर्माण होण्यामागील कारण काय आहे, ही मानसिकता निर्माण होण्यामागील कारण काय आहे, हे सर्व कशामुळे घडतं याचं उत्तर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नक्कीच प्राप्त होऊ शकतं. ते आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याची पत्रिका बघितली असता महाराष्ट्राला केतू ग्रहाची महादशा सुरू झालेली आहे. या केतू ग्रहाच्या महादशेपासून या प्रश्नांनी उग्र रूप घेतलेलं आहे. ज्योतिष नियमानुसार केतू म्हणजे काय, तर केतू म्हणजे तुटकपणा, दिशाहीनता, स्वतःची ओळख हरवणं. कदाचित याच कारणामुळे युती टिकत नाहीये.
आपसातील ताळमेळ बिघडत चाललाय आणि पक्षाची ओळख देखील धूसर होत आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विचार ध्येय धोरणापेक्षा तिकीट महत्त्वाचं ठरत आहे. जसं आपल्याला माहिती आहे की 14 मे 2025 पासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहे. ज्ञान, बुद्धी, विवेक, नीतिमत्ता अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कार्यकत्व गुरुदेवांकडे आहे. ते सध्या अतिचार गतीमध्ये आहे. म्हणजे सतसत विवेक बुद्धीवर प्रश्न निर्माण होतात. नीतिमूल्यापेक्षा दूरदृष्टीपेक्षा तत्काल होणारा फायदा बघितला जातो, त्याला महत्त्व दिलं जातं. मोठा प्रभाव करणारी ग्रहस्थिती म्हणजे मीन राशीतील शनिदेव होय, जे भावनिक अस्थिरता दाखवतात, संघर्ष दाखवतात. आणि सर्वात जास्त प्रभाव करणारा ग्रह म्हणजे कुंभ राशीतील राहू होय, जो केवळ मी आणि माझं पाहतो, अर्थात तशी भावना निर्माण करतो, स्वार्थ निर्माण करतो. यामुळे सामूहिक निर्णय न घेता वैयक्तिक अजेंडा महत्त्वाचा ठरतो. एखादी गोष्ट मला मिळायला हवी नव्हे तर केवळ मलाच मिळायला हवी या भूमिकेवर राहू घेऊन जातो आणि त्याचे परिणाम आज प्रामुख्याने आपण बघत आहोत. हा सत्ता बदलाचा काळ नाही तर विचारांच्या विघटनाचा काळ आहे. विचार संपण्याचा हा काळ आहे. जुनी व्यवस्था संपत आहे, नवीन तयार होत नाहीये. आता हे जरी सर्व खरं असलं तरी यापुढे कायमस्वरूपी तशीच परिस्थिती राहील का? तर तसं अजिबात होणार नाही, कारण महाराष्ट्राची महादशा बदलणार आहे. सुरुवातीला गोंधळ वाढेल, नंतर स्थैर्य येईल, प्रशासन देखील बळकट होईल आणि समृद्धीचा मार्ग देखील खुळेल. मात्र त्याला वेळ आहे. तोपर्यंत हा काळ कोण जिंकतो याचा नाही तर कोण टिकतो याचा आहे. म्हणून येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये कोण जिंकेल, कुणाचा पराभव होईल याला महत्त्व नाही तर कोण टिकून राहील हे महत्त्वाचं राहणार आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहता महाराष्ट्र हा संकटात घडत असतो, विकसित होत असतो, तो संपत नाही. जर तुम्हाला राजकारणामागील कालचक्र समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन अवश्य ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.